मिड ऑफच्या अगदी पलीकडे तोपर्यंत एक धाव वेगाने पूर्ण केलेली आहे। सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दातीवर आहे। विपक्ष अमरदीप जलसार, नाणेफेक जिंकून अमरदीप जलसार या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं होतं, त्याचमुळे फलंदाजी करावी लागते ते म्हणजे दातीवर या संघाला आता गार्ड घेतलं जातं जे खूप कमी फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे प्रॉपर क्रिकेट आहे। जेव्हा तुम्हाला खेळायचं आहे तुम्हाला प्रॉपर गार्ड घ्यायचं आहे जेणेकरून लेग बॉल विकेटच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता कमी होते। फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला लॉफ्ट करताना बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केलाय, पण त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पूर्ण सर्वस्व पणाला लावलं आणि बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॉल त्या ठिकाणी आत ढकलला गेलाय का पाहूया। पंच त्या ठिकाणी लक्ष घालतायत की बॉल सीमारेषेच्या पलीकडे की अलीकडे। बॉल पलीकडे गेलाय आणि बॉया मिळतात एकूण 4 धावा चौकार। चांगला प्रयत्न नक्कीच केला, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवले सुद्धा आहेत। पंढरीच्या वतीनं आपण एक सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळालं, नंतर संदीपने हा चौकार प्राप्त केला। धावसंख्या 5 झाले। अनिल कडून यॉर्कर लेन बॉल हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि त्याचमुळे कुठेतरी व्यवस्थित हाताळला गेला नाहीये। फुल टॉस बॉल कन्वर्ट केला होता मिड विकेट झोन मध्ये आणि खूप चांगली जोखीम पत्करत षटकाराला अडवण्यामध्ये प्रयत्न केला गेला। 4 मिळतात एकूण, धावसंख्या 5 झाले। षटकार पंचांचा डिसिजन रिव्हर्स झालेला आहे आणि आता ह्या 6 धावा मिळतील, एकूण 7 धावा असतील स्कोर शीटवर। बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अनिल तयार होत आहेत। ओव्हर द विकेट स्ट्राईकवर असतील संदीप। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, मन बनवलं होतं सुरुवातीपासून की मला ऑन साइडलाच खेळायचंय आणि तोच आविर्भाव फलंदाजांचा गोलंदाजाने ओळखला आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल ठेवला आणि त्याचमुळे बॅट बॉल कनेक्शन होत नाहीये, जातोय डॉट बॉल। चोख प्रत्युत्तर मिळते अनिलच्या वतीने। म्हणतात ना की जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, जबाबदारी पूर्ण करण्याची कुवत तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे आणि ती जबाबदारी आता पाहायला मिळते अनिलची। धावसंख्या 7। बॉलिंगवर अनिल पाटील तयार। यावेळेस फोर्स केलाय बॉलला, लॉंग ऑन क्लिअर करण्यासाठी बॉलला उडवलंय सीमा रेषेच्या पलीकडे। वेलकम टू द पार्टी फॉर 6 धावा। धावसंख्या 13। अनिलला पुन्हा एकदा थोडासा त्रास होतोय कारण फलंदाज एकदा वेगळ्याच एकाग्रतेने स्ट्रोक्स खेळण्याचे प्रयत्न करतोय। फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला, मिडॉनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे। थ्रो करेपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होणार होता, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाजाला परतावं लागलं असतं। पंढरी डेंजर एंडला होता आणि डोळ्याचं पातळ लवते तो थ्रो केला गेला, पण बॉल आणि स्टंप्स कनेक्शन होत नाही आणि त्याचमुळे सुटकेचा निश्वास पंढरीने टाकला। कॉल तर नव्हता कदाचित संदीपचा, पण पंढरीला धाव घेण्याची थोडी घाई झाली होती, त्याचमुळे मात्र त्या घाईचं स्वरूप विकेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं असतं, पण तसं काही होत नाहीये। निवृत्तीची 7 मिळते पंढरीला। चांगला बॉल या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप दरम्यान खूप चांगलं षटकाचा समारोप झालेला आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या 13 बिनबाद 13 अशी एक चांगली अवस्था अमरदीप जलसारच्या विरोधात खेळताना दातीवर या संघाची। चला वेळ घेऊ नका, बॉलर लगेच पाठवून द्या, आपण लगेचच घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। आम्ही आता गेलो, लगेच आलो। थँक्यू। तर नवीन गोलंदाज वापरला जाणार आहे बॉलिंग ट्रॅकवर। मिस्टर सचिन पाटील स्वतः बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत। अंकुश आहेत का? अंकुश बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। अंकुश वेळात वेळ काढतायत कारण त्यांच्याकडे एक जबाबदारी होती, पण त्या जबाबदारी समोर आपलं गाव हे महत्वाचं आहे आणि गावासाठी त्यांनी एका महत्वपूर्ण कामाला बाजूला ठेवलेलं आहे। गाव तुम्हाला तुमच्याकडून काही करून घेऊ शकते, गावाला तो अधिकार आहे आणि गावाच्या क्रिकेटला कुठेतरी चांगली झळाळी देण्यासाठी त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलाय आणि ऍज अ बॉलर अंकुश बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय। स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे तो म्हणजेच पंढरी, ज्याने या डावाचा पहिला बॉल खेळल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला तो थांबला होता आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर पुन्हा एकदा तुम्हाला तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल। फुललेनचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, खूप चांगलं ॲक्रोबॅटिक प्रयत्न, कारण तो पुढे सरसावला होता पण त्याला ठाऊक होतं की बॉल वेगाने तुमच्याकडे येणार आहे। आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या झोन मध्ये आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना ते बाउंड्री रोपच्या जवळच थांबले आणि त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली। धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर। पंढरीच्या वतीने फोर्स देण्याचा प्रयत्न केला होता पण एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्याचमुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा या षटकाची सुरुवात चांगली राहिली जलसारकडून।
हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उलट दिशेने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडचा फायदा होतोय. कॅच कॅरी केला जाईल. पहिला धक्का बसतोय टीम दातिवरे. थँक्यू. फलंदाजांनी सुद्धा घाई करा प्लीज. आपण देखील थोडी घाई केली तर हा डाव योग्य त्या पद्धतीने पूर्ण होईल. धावसंख्या 14 झालेली आहे. बघा होम ग्राउंडचा काही ना काही फायदा असतो आणि त्या ठिकाणी आउटफील्ड थोडी खराब होती. उलट दिशेने आपण कुठल्या झोन मध्ये पळतोय त्याकडे लक्ष नव्हतं, फक्त त्याचं लक्ष बॉलवर होतं. पण शेवटच्या क्षणाला बॉलला कॅरी करताना थोडं बॅलन्स चुकला, पण त्याने मात्र कॅच सोडला नाही आणि ती परिपक्वता या कॅचची पाहायला मिळाली. मिस्टर परागच्या वतीनं खूप चांगला कॅच कंप्लीट केला गेला. पहिला धक्का बसतोय दातिवरे या संघाला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हेमंत येतोय तिसऱ्या क्रमांकावर. ऑन स्ट्राईक हेमंत असेल आणि नॉन स्ट्राईकला पंढरी असेल. ड्राईव्ह केलाय बॉलला, बॅटचा टो कनेक्ट करून बॉल पोहोचतोय मिड ऑनला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. तोपर्यंत मी इथे एकच धाव. या षटकाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे अंकुशने जलसर संघासाठी. अनिल काही अंशी महागडा ठरला होता पहिल्या षटकामध्ये आणि त्याला मलमपट्टी लावण्याचं काम कदाचित अंकुश करतोय, आपल्या संघाची मदत करतोय. आता पाहूया पंढरीच्या वतीने कसा प्रतिकार केला जाईल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न पंढरीचा आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा परागचं चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण आवडलं असं टाळ्या होऊन जाते मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने हा प्रतिकार केला जातोय. तुम्ही फक्त फलंदाज आहात म्हणून तुम्ही संघात नाहीये, तुम्ही फक्त गोलंदाज आहात म्हणून संघात नाहीये, तुम्ही उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक आहात म्हणून तुमच्या संघामध्ये तुम्हाला निवडलं गेलेलं आहे. तेच कुठे मैदानाच्या आतमध्ये पराग दाखवतोय. फुलरींचा बॉल बॅटचं एज घेऊन पोलचोय. बॉल शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल फाईन लेगचा. तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावीची वाढ, धावसंख्या 17 झाली. 17 रन्स ऑन बोर्ड. चांगला प्रतिकार अंकुशचा या षटकामध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंत 5 बॉल्स त्यांनी हाताळलेत. 4 धावा खर्च करताना एक विकेट मिळाला. पंढरी फ्रॉम फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण मात्र त्याच्या पदरात फक्त सिंगल्सच लिहिलेली आहे आतापर्यंत. हेमंतच्या वतीने 2 सिंगल्स. बघा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज घेऊन बॉल जातोय फाईन लेग झोन मध्ये. कॅच कॅरी केला जाईल. दुसरा धक्का बसतोय टीम दातिवरे. थँक्यू. चला सोशल डिस्टन्सिंग प्लीज. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 विकेट्स डाऊन. धावसंख्या झाली दातिवरे या संघाची 17 धावा. पहिल्या षटकात 13 होत्या आणि दुसऱ्या षटकात फक्त 4 आहे. खूप मोठं विषयांतर पाहायला मिळते पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये. खूप मोठी तफावत पाहायला मिळते कारण वेगवेगळ्या दर्जाचे गोलंदाज वापरले गेले होते. अनिल एक्सपिरियन्स बॉलर, अंकुश देखील मिड एक्सपिरियन्स बॉलर आहे, पण मिड एक्सपिरियन्स बॉलर अंकुशने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि त्याचमुळे पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे अमरदीप जलसारने. नवीन फलंदाज मैदानाच्या संदेश जातोय 4थ्या क्रमांकावर. आता आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत. पंढरी आणि संदीप हे सलामीवीर बाद झालेले आहेत. त्याचमुळे सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेत आणि आता फ्रेश बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि संदेश. स्ट्राईकवर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच हेमंत आहे जो 2 धावांवर खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला संदेश तुम्हाला पाहायला मिळेल जो आता नव्याने खेळपट्टीवर आलेला आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मिस्टर सचिन पाटील. पाटील किचन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पश्चिमेकडून वेस्टर्न एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे. स्ट्राईकवर फलंदाज उजव्या यष्टीचा एक चांगला धाकड फलंदाज हेमंत तुम्हाला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. राऊंड विकेटने आलाय. फुलरींचा बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल जाईल स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतो. थ्रो तर प्रॉपर येतोय पण तितकाच वेग या 2 फलंदाजांचा खेळपट्टीवर पाहायला मिळालाय. कुठलंच हेजिटेशन नव्हतं दुसरी धाव घेताना आणि त्याचमुळे हेजिटेशन जेव्हा जेव्हा नसते तेव्हा तुम्ही 2 धावा पूर्ण करू शकता आणि तेच कुठेतरी मैदानाच्या पाहायला मिळालं. 2 धावांची वर धावसंख्या पोहोचते 19 याकडे. पहिली धाव खूप वेगानं पूर्ण केली आणि त्यावरच लगेच दुसरी धावेचा वेग देखील आपोआप मिळाला. धावसंख्या 19. फुलरलांचा बॉल पॅडल स्वीप केलाय. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन कॉपीबुक स्टाईल फलंदाजी पाहायला मिळते. ते म्हणजेच हेमंतची बॉल जातोय फाईन लेग क्लिअर करताना सीमा रेषा पार. मिळतील 4 चौकार.
थँक्यू. यू हॅव टू बी व्हेरी क्विक ड्युरिंग स्ट्रोक प्ले सिलेक्शन. आणि खूप वेगानं ते स्ट्रोक सिलेक्ट केलं आणि खूप चांगला स्वीप पाहायला मिळाला. आउटसाइड एज, आउटसाइड जेव्हा घेऊन पोहोचतोय पॉइंट झोन मध्ये आणि त्या ठिकाणी थोडीशी चालढकल क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली, पण सरते शेवटी बॉल कव्हर केला गेला आणि फक्त एकच धाव पूर्ण केली जाते दोन फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. आता डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश असणार आहे. सफाळे या परिसरामध्ये डावखुरे फलंदाजांची भरमार आहे. तेच कुठेतरी आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. त्यातल्या त्यात मथाने संघामध्ये तर जवळपास 4 ते 5 डावखुरे खेळाडू आहेत आणि ते एक वेगळे पण प्रत्येक संघ जोपासते, जे तुमची स्ट्रेंथ देखील बनवू शकते तुम्ही. आता नवीन फलंदाज संदेश आपल्या संघासाठी कशा पद्धतीची कामगिरी करतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सचिन बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 3 बॉल्समध्ये 7 खर्च केल्यात. विकेटचा शोध घेण्यासाठी अजूनही तत्परतेने प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही क्षेत्ररक्षणाची सजावट वारंवार बदलली जाते. आता आपण पाहिलं तर गलीचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे घेतला गेलाय. बॉलर तयार. या ठिकाणी अपील केली गेली. फलंदाज स्वतः मैदानाच्या बाहेर जातात. यालाच म्हणतात सफाळेचं विकसित क्रिकेट. फलंदाज होतोय बाद, बसतोय हा तिसरा धक्का. टीम दातीवरे. Thank you, Askar. Sometimes some differences make you different. कारण कधी कधी या ठिकाणी बदल करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर काही बदल करणं गरजेचं आहे. सचिन यांनी पहिले 3 बॉल्स हाताळताना वेगावर नियंत्रण ठेवलं, पण त्यानंतर पाहिलं तर थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल ठेवला. बॅटरच्या रेंजच्या बाहेरचा बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसरलाय. त्याचमुळे बदल करणं हे देखील गरजेचं आहे. जर तुमच्या संघामध्ये काहीतरी बदल केला तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तो बदल आता ऍज अ बॉलर सचिनचा पाहायला मिळालाय. आता अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातले. ड्रिंक्स ब्रेक नसेल, फक्त पाण्याची गरज असेल, तुम्ही परवानगी घेऊन पंचांची पाणी मागू शकता. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय. सचिन पाटील पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. अजूनही कुठल्याच क्षणासाठी हा सामना सोडवण्याच्या तयारीत नाहीये जलसार संघ. घरचं मैदान, घरची स्पर्धा, त्यामुळे तो दबाव सुद्धा असतोय. हा कॅज्युअल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फक्त पायांची स्ट्राईड मोठी करून ऑन साइडला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, पण तो प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. बॉल्स फेकून झालेत. या षटकातला एकूण 5 धावसंख्या 24 झाले. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3. टीम दातीवरे. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. यावेळेस फलंदाज थोडासा चाणाक्ष निघाला आणि त्याने पाहिलं की बॉल आपल्या रेंजच्या बाहेर आहे. छेडखानी करण्यात काही अर्थ नाही. एक धाव मिळते, वसूल करूया. एका धावेची वाढ. व्हाईट बॉल मिळतोय. धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. बॉल्स फेकून झाले. या तिसऱ्या षटकातले 5. स्लो बॉल पाहायला मिळालाय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक वेगानं लॉंग ऑनचा पोहोचेल तोपर्यंत स्ट्रगल होतं क्षेत्ररक्षकाचं आणि लगेचच 2 धावा सक्सेसफुली पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. नवीन बॉलला लगेच पाठवून द्यायचंय. आपण लगेचच सुरू करणार आहोत 4थी ओव्हर. घेतोय आता छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू. 27 धावा म्हणजेच 9च्या धावगतीने खेळतोय दातीवरे या संघ आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या, कारण दातीवरे संघाकडे त्यानंतर वेळ नसणार आहे. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संध्याकाळचं सत्र जास्तीत जास्त 50हून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल जर टिकाव धरायचा असेल दुसऱ्या डावामध्ये, आणि तसे प्रयत्न होत आहेत का पाहूया. फुल लेनचा बॉल होता. स्ट्रोक सिलेक्शन चुकलंय. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज हेमंतचा पूर्णपणे फसलेला आहे. त्यामुळे कधी कधी सरळ मार्गानेच चालणं तुमच्या फायद्याचं असते, तुमच्या हिताचं असते. या ठिकाणी उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फुल लेनचा बॉल मिस केला आणि पहिला बॉल डॉट राहिला या 4थ्या षटकाचा. धावसंख्या 27 झालेली आहे. राऊंड विकेट. अंकुश तयार.
पुन्हा एकदा फुल टॉस मिस करतोय या ठिकाणी यष्टरक्षक पीटून बॉल मागे जाईल शॉट थर्ड मॅन झोन मध्ये आणि लगेचच मिसफिल्डचा फायदा होतोय दातीवर या संघाला. थ्रो अजूनही पूर्णत्वास आला नाहीये. व्हाईट बॉलच्या 3 धावा मिळतील. 3 धावांची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. बोनस मिळतोय. दिवाळी संपली पण बोनस अजूनही सुरू आहे आणि त्या 3 धावांच्या वाढीने धावसंख्या आता 30 वर पोहोचलेली आहे. 30 रन्स ऑन बोर्ड. अंकुशचा पहिला बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. हा बॉल देखील तितक्याच चांगल्या जाणीवपूर्वक पद्धतीने हाताळला गेला होता. आमिष दाखवलं होतं मोठा स्ट्रोक खेळण्याचं आणि सापळ्यामध्ये फलंदाज अडकला. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली येऊन खूप चांगला कॅच टिपतोय. फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. धावसंख्या 30 असताना हा बसतोय एकूण 4था धक्का. पंढरी, संदीप, हेमंत आणि संदेश हे 4 फलंदाज आघाडीचे दातीवरीचे परतलेले आहेत आणि आता 5व्या क्रमांकावर योगेश आणि नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6व्या क्रमांकावर निशांत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत या पहिल्या डावाच्या आणि आतापर्यंत 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल फेकून झालेत या 4थ्या षटकातले. धावसंख्या 30. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. टॉप एज घेतलाय. बॉल खूप काळ हवेत राहिलाय आणि मिड विकेट क्षेत्ररक्षक कॅच मिस करतो. धावाची संधी सुद्धा मिस केलेली आहे. सकाळी मात्र देवळात 2 नारळ फोडून आलाय हा फलंदाज, कारण कॅच सुद्धा मिस झाले आणि धावाची संधी सुद्धा हिरावलेली आहे. दरम्यान या 3 धावा मिळत आहेत आणि या 3 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. एक सोपा कॅच होता. ड्रॉप डॉली. कुठेतरी स्वतःहून हा कॅच कठीण करून बसले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर 3 धावांचा फायदा सुद्धा झालाय. बॉलिंग मार्कवर अंकुश तयार. कॅज्युअल प्रयत्न होता. स्वतःच शरीर वाचवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण मात्र पायचीची अपील त्या ठिकाणी उचलून धरली आणि फलंदाजाला परतावा लागेल. पायचीच्या स्वरूपात होतोय फलंदाज बाद. आणि आता नवीन फलंदाज 18 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला धनेश जातोय 7व्या क्रमांकावर. धावसंख्या 33 झालेली आहे. बॉल फेकून झाले या षटकातले एकूण 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंकुशने खूप चांगला प्रतिकार केलेला आहे आणि आपल्या गावासाठी हा वेळ का देणं महत्वाचं होतं ते मैदानाच्या आतमध्ये अंकुशने सिद्ध करून दाखवलंय. नवीन फलंदाज धनेश ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल होता. वेग भन्नाट. उसळी मिळाली नाही. बॉल जाऊन शरीरावर आदळलाय. पायची लेग बाईची 1 धाव आपण ऍड करणार. धावसंख्या पोहोचते 34 या आकड्यावर. 5 बॉल्स फेकून झालेत असेल हा शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 34 वर. निशांत आणि धनेश या 2 फलंदाजावर आता भवितव्य अवलंबून आहे दातीवर या संघाचं. 50, 55, 60 या रेंज मध्ये जावं लागेल पहिल्या 5 षटकांमध्ये, तरच दुसऱ्या डावामध्ये ती फाईट पाहायला मिळू शकते. फुल टॉस बॉल आहे. दिशा देण्याचं काम केलं. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स मिळत नाहीये. आपण यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चूक नाही करणार. महेशने खूप चांगला कॅच कंप्लीट करताना फलंदाजाला दिला धक्का आणि दातेवरी संघ थोडासा विकेट बसते. विकेट डाऊन. थँक्यू. चला 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 6 बॉल्स शिल्लक आहेत आणि बघूया 6 बॉल्स वर कुठला संघ वर येतोय. आताच्या घडीला पाहिलं तर कागदोपत्री अमरदीप जलसार या संघाची कामगिरी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. पण सुरुवात जर आपण या डावाची पाहिली तर दातेवरे संघाची चांगली झाली होती, पण ती सुरुवात टिकवता आली नाही. सुरुवात चांगलीच करणं हे तुमचं कर्तव्य नाहीये, तर सुरुवात शेवटपर्यंत चांगली मेंटेन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि दातेवरे संघाकडून फलंदाजांना मैदानावर थांबता आलं नाहीये. संदीप आणि हेमंतचा प्रतिकार वगळला तर मात्र इतर फलंदाजांना तशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचमुळे संघ दातेवरीचा थोडा संकटात जाणवतोय. पण आता मात्र मागील 4 षटकांमध्ये काय झालंय ते विसरून पुढील 6 बॉल्स मध्ये काय करायचंय त्याकडे लक्ष द्यावं लागेल दातेवरे संघाने. यात पाहूया फलंदाजी करताना 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. धनेश आणि शैलेश बॉलिंग ट्रॅकवर 5व्या क्रमांकाचे षटक हाताळण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतोय. रवींद्र भोईर स्लॉग ओव्हर एक्सपर्ट बॉलर रवींद्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात सुद्धा शेवटच्या षटकाची जबाबदारी रवींद्र भोईर यांनी उचलली होती आणि म्हणूनच की काय त्यांना स्लॉग ओव्हर एक्सपर्ट संबोधले जाते. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने धावांची अडवणूक केली जाईल. पण तुर्तास आता करो वा मरो परिस्थितीमध्ये आहे दातेवरे संघ. आता या तर आर या तर पार. धनेश आणि शैलेश हे 2 फलंदाज. स्ट्राईकवर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळणार आहे धनेश, त्याच्या वतीनं आतापर्यंत खातं खुललं नाहीये त्याचं आणि संघाचं. बॉलर तयार रवींद्र. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल. मिड विकेट क्षेत्ररक्षक खूप चांगला कॅच कॅरी करताना पाहायला मिळतोय. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर दे धक्का, विकेट डाऊन. थँक्यू. 34 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र प्रत्येक फलंदाज येतोय आपली हजेरी लावून मैदानाच्या बाहेर येतोय आणि धावांचा ओघ तर वाढवायसाठी प्रयत्न सुरूच आहेत. पण प्रयत्न सुरू ठेवताना मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर आणि क्षेत्ररक्षकांवर लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे आणि तोच अभ्यास कुठेतरी पूर्ण झाला नाहीये दातेवरे संघाचा आणि त्याचमुळे फलंदाज थोडेसे निष्फळ ठरले धावा बनवताना. आता 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. शैलेश आणि भुवनेश. आतापर्यंत रवींद्रने पहिल्याच बॉलवर आपलं अस्तित्व टिकवलेलं आहे विकेट घेऊन. आता स्ट्राईकवर असेल भुवनेश 9व्या क्रमांकाचा हा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार रवींद्र पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. फुललेनचा बॉल बॅक टू द बॉलर. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगानं पुढे पोहोचेल, बॉलवर येईल, बॉलला कॅरी करेल. थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 झाल्या, तिसऱ्या षटकामध्ये 27 झाल्या आणि चौथ्या षटकामध्ये 34 झाल्या आणि आता 5व्या षटकामध्ये 2 बॉल डिलिव्हर करून झालेत आणि 35 धावा तुम्हाला धावकर पाहायला मिळते. खूप मोठं वेगळं पण प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं. यावेळेस आवाक्यामधला हा बॉल होता. हा बॉल सोडून दिलाय. अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. थोडासा नाराज निराश असेल फलंदाज शैलेश, कारण या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या वतीनं चांगला खेळ व्हावा अशी मनीषा प्रत्येक फलंदाजांची असते, पण कुठेतरी आता थोडा कमी पडतोय शैलेश. 3 बॉल्स फेकले गेलेले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला. बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट रवींद्र तयार होतोय. स्ट्राईकवर असेल शैलेश. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑनला मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉलला कॅरी करेल. थ्रो करेपर्यंत धावाची संधी चालून आले. बॉल तर कॅरी होत नाही, त्याचमुळे मिळतात या 2 धावा. लगेचच डोक्यावर हात गेलेत, पण आता डोक्यावर हात घेऊन काय चालणार नाही, कारण एकदा जी गोष्ट घडली ती घडली. तुम्हाला मान्य करावे लागेल. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. बॉल्स फेकून झाले 4 या 5व्या षटकातले. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. चांगली प्रॉमिसिंग फिल्डिंग होते, पण कधी कधी म्हणतात ना की थ्रो करताना तुम्हाला व्यवस्थित एंड चूज करायला हवा आणि त्या ठिकाणी बॉल कॅरी व्हायला हवा. ते होत नाहीये आणि तो फायदा उचलतायत दातेवरे संघाचे फलंदाज. रवींद्र तयार. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला पोहोचतोय. थ्रो करेपर्यंत एकच धाव, कारण पहिली धाव तितक्याशा वेगाने पूर्ण केली गेली नव्हती आणि त्याचमुळे दुसरी धाव घेण्याचा तर प्रश्नच उरत नाही. एका धावेवर दोन्ही फलंदाज थांबतायत. धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर असेल हा पहिल्या डावातला शेवटचा बॉल. चांगलं षटक आतापर्यंत रवींद्र यांनी हाताळलेलं आहे. 1 विकेट घेत 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आपल्या नावावर करतील का दातेवरेचे फलंदाज? 6 धावा खेचून एक चांगली सन्मानजनक अवस्थेपर्यंत जाईल का दातेवरे संघ, की पुन्हा एकदा प्रतिकार केला जाईल रवींद्रच्या वतीने? सर्व पाहण्यासाठी आपण पाहूया हा पुढचा बॉल.
हवेत आहे बॉल आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. दमदार असरदार गगनचुंबी षटकार. अशा पद्धतीने 5 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावर धावा आहेत 44 आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज. अमरदीप जलसार 30 बॉल्स 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. हा डाव संपलाय आणि जसा पुढचा डाव सुरू होईल आपण ऐकणार मायक्रोफोनवर पालघर जिल्ह्यातला अनुभवी आणि सर्वांना हवावाचा आवाज प्रमोदजी शेडगे. तुर्तास घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. राजू पाटील आला नवस. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. साथ हाय द्याला म्हणून दादा नवाला आला आहे मनाने साधा अशी दादाची यादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात 5 षटकांच्या. संजयजी घरत, आनंदजी पाटील आणि गजाननजी गावड या तिन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन की आपण सर सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना पुन्हा एकदा शुभ संध्याकाळ असेल. या क्रिकेटच्या माध्यमातून आजचा सलग दुसरा दिवस. पहिला दिवस दर्यावर्दी एडवन आणि अमोल 11 त्रिश 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी विनोद पाटील जे पॅकर्स पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये जीत 11 मथाणे संघाला अंकुश पाटील यांनी मात्र पॅकर्सच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केले. इतर वेळेला उज्ज्वल 11 मथाणे असं टायटल आपल्याला पाहायला मिळतं. जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम सामना तो आपण पाहू शकणार आहोत. संजय पोईर यावेळेला मात्र परिपूर्ण स्पष्टपणे रेखाटत असताना आपण पाहू शकतायत. आखणी केली जाते. भुवनेश पहिलं षटक हाताळण्यासाठी टार्गेट सेट केले 45 धावांचं 5 षटकांमध्ये. श्री गणेश दातिवरे संघाने पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा. अनिल पाटील यावेळेला मात्र जरूर परिपूर्ण जीवनदान मिळालंय. थोडस आउटफील्ड त्या ठिकाणी खराब पाहायला मिळाले आणि त्याच कारण या ठिकाणी पूर्णपणे स्लिप झाले. मात्र कोसळत आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले प्रयत्न तर चांगले केले गेले होते, नो डाऊट अबाउट इट. आणि एक धाव येते अनिलच्या बॅट मधून. गेल्या मॅचचा हिरो ठरणारा प्रदीप चांगली फलंदाजी. गेल्या मॅच मध्ये 13 चेंडूमध्ये 34 धावांची वादळी खेळी पाहायला मिळाली होती. तोच फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भुवनेश यावेळेला बॅटची एज जरूर होती मात्र तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी मिळेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. अमरदीप जलसार आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्री गणेश दातिवरे. आज सँडीची बॅट मात्र या वेळेला बोलू लागलेली नाहीये कारण ज्या पद्धतीने 1-2 षटकार आले परंतु चिकाटी प्लेअर म्हणून ज्याची ओळख आज मात्र बोलबाला राहत नाहीये. ऑन साइडला फुलटॉस चेंडू होता, सरळ चेंडू निघून जाईल. अगदी श्री सचिन गोपीनाथ पाटील स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा नो चेंडू प्लस चौकार.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7, फ्रीटचा इशारा आणि तदनंतर स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळाला. अपकमिंग यंग टॅलेंट भुवनेश आपला परिपूर्ण यावेळेला गुणवत्ता दर्शवत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण न्याहतोय, अनुभवतायत. प्रत्येक प्रेक्षक वर्ग मात्र त्यांची पाऊल या मैदानाच्या दिशेने येत असताना पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय भुवनेची थिंकिंग आहे, कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला क्रिकेट हाताळत असताना या ठिकाणी चाइल्ड ऑफ द फादरमॅन जसं म्हटलं जाताना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्याच पद्धतीने यावेळेला आपण पाहू शकतात की भुवनेशच भवितव्य उज्ज्वल आहे. एक ऍज अ बॉलर म्हणून वेगवान पेसर आणि जबरदस्त गोलंदाजी करताना रफ्तार का राजा म्हणून पाहायला मिळतोय दातिवरे एक्सप्रेस. संजयजी घरत, गजानन गावड, तदनंतर अनंत पाटील, रामदासजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुदामजी भोईर, ज्ञानेश्वर भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक प्रवेश द्वाराजवळून त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना मंद मंद पावलांनी मात्र आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आज अमूल्य वेळ देत आहेत. या स्पर्धेला आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम जपणारं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. वेलकम. यावेळेला इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी बॅटचा फ्लो होता अप्रतिम. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली कारण संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं आणि तत्पूर्वी पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. राजदीप वजे आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 10 धावा, 10 रन्स. या सर्व पाहुण्यांचं मात्र सहर्ष स्वागत करीत आहोत. 45 धावांची एक छोटी टोटल परंतु मोठा बॅटल सुद्धा रंगण्याची शक्यता आहे. परंतु प्रदीप भोईरची बॅट ज्या पद्धतीने तळपले, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. एका साईडला अनिल पाटील सारखा खेळाडू चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकाल. चला, नो मीटिंग नो टाइम. पंच मात्र या ठिकाणी इशारा करतायत की आपल्याकडे वेळ चर्चेसाठी तेवढा नाहीये. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये आज टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलाय. खूप क्रेज वाढलाय, ग्लॅमर वाढलाय आणि खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला स्पॉन्सरशिप मिळते. ही खूप भाग्याची गोष्ट पाहायला मिळते. फक्त खेळाडूंना प्रॅक्टिस 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 खूप मोस्ट मायने लागतं कारण सरावाशिवाय हा खेळ खेळणं खूप कठीण आहे. एखादी मोठी स्पर्धा आपण खेळलो म्हणून मोठं होत नाही, तर छोट्या स्पर्धेपासून जेव्हा आपण गुणवत्ता सिद्ध करायला लागतो तेव्हा मोठ्या स्पर्धेपर्यंत तुम्हाला त्याची परिपूर्ण वर्णी लागते. आणि तेच मात्र खेळाडू आज अपकमिंग यंग टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण माझी खेळाडूंनी सांगितलं असेल आता मात्र आपलं परिपूर्ण क्रिकेटची कारकीर्द संपले, म्हणून आपण अपकमिंग यंगला मात्र यंग टॅलेंटला चान्स देऊया आणि ते टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळतं. भाविक ऑन साइडला अनिल पाटीलच्या बॅट मधून फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा परिपूर्ण उपयोग करतोय. सरळ चेंडू आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी येतोय. खणखणीत दर्जेदार चौकार. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना मात्र त्रिवार अभिवादन असेल. खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र आपण पाहतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने खूप मोठमोठ्या स्पर्धा शहापूरमध्ये विजयभाई भगत यांची एक शिवसेना प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साइडला खूप चांगल्या प्रकारचं धनेश वसेकर मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल, सिंगल मिळते. सिंगल स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेची गोष्ट. विराट कोहली का ओळखला जातो? षटकार चौकारांसाठी तो फेम नाही. षटकार चौकार आल्यानंतर कॅपेबिलिटी आहे, परंतु सिंगल डबल जास्तीत जास्त चेंडू डॉट करण्यामागे मात्र आपण पाहू शकता त्याचा सिंहाचा वाटा नाहीये. तर धावा जमवण्यात मात्र सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो तो विराट कोहली. क्लीन बोल्ड खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी. भाविकचा वेगवान यावेळेला चेंडू पाहायला मिळतोय. दातिवरे एक्सप्रेस रफ्तार का राजा मिस्टर भाविक दांडीगुल गॉन.
प्रदीप भोईर एक मॅन इन फॉर्म बिग विकेट या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून त्या सर्व श्रोत्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. सचिनदादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचे आणबान शान मान सन्मान अमरदीप जलसार यांचं विशेष सहकार्य मात्र आपण सातत्याने पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेले. 15 धावा भाविक ऑन साइडला वैभव भोईर मात्र यावेळेला आल्या आल्या खूप चांगल्या प्रकारचं मात्र स्ट्रोक घेतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिले तर धावसंख्या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. अमरदीप जलसार या संघाची 17 धावा. इथून जर विचार केला तर 28 धावांचं लक्ष अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू आहेत ते जवळजवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 चेंडू असतील आणि 20 चेंडू मध्ये 28 धावा. सामन्याचं समीकरण सोपं आहे परंतु इथे विकेट फॅक्टर खूप मायने राखेल. इथे विकेटच्या शोधामध्ये असतील ते गोलंदाज श्री गणेश दातिवरे या संघाचे. यावेळेला पाहिलं ऑफ साइडला इन साइड आउटचा फटका, जबरदस्त पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. कॅरिबियन ज्या पद्धतीने मात्र ताकद आपल्याला पाहायला मिळते वेस्ट इंडिज खेळाडूंची, त्याच पद्धतीने मात्र यावेळेला ताकदीचा केला वापर. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. षटकारासाठी 6. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 धावा 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साइडला लेंथ खराब. चेंडू मात्र यावेळेला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. धावसंख्या 27. विजयासाठी 18 धावांचं लक्ष आता मात्र समोर असेल. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये काही कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. मनगडामध्ये जान आहे वैभव भोईरच्या आणि कलात्मक फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा गोलंदाजाकडे वेग असतो ना त्यावेळेला मात्र तुम्हाला परिपूर्ण बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं. म्हणतात ना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत ठेवावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. आणि तो वैभव भोईर आपल्याला पाहायला मिळतो. प्रदीप भोईर बाद झाल्यानंतर आज माझ्याकडे जी क्षमता आहे ती मला दाखवावी लागेल. आता मात्र ही मला खरी संधी मिळाली. त्या संधीचं मला सोनं करावं लागेल. ही जेव्हा तुमची थिंकिंग विचारसरणी खूप चांगली असते ना त्यावेळेला मात्र क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं तुमचं प्रदर्शन होत असतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ती फलकावर 27. आता मात्र 18 चेंडू 18 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट म्हणजेच आपल्याला खऱ्या अर्थानं परफॉर्मन्स करण्याची जी संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं यावेळेला वैभव भोईर आणि अनिल पाटील. नो डाऊट अनिल पाटील एका साईडला खूप वर्ष या टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहे आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत आहे. गोलंदाज भुवनेश प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. हेमंत यांच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला गेलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 27 धावा राजदीप वजय आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत. 27 धावा 27 रन्स ऑन द बोर्ड. अक्षय गायकवाड यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर चेंडू. भुवनेश काय थिंकिंग, कमी वेळेत कमी वयामध्ये अर्थातच थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा, अचूक टप्प्यावर भेदक मारा, विलक्षण कामगिरी. ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. मिस्टर संदेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मेल फक्त एक धाव सिंगल येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28. या धावसंख्येवर 28 रन्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 जलसार सफाळे पश्चिम. उलटा चेंडू होता. ऑफ साइडला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्र खाली आहे आणि तोपर्यंत चेंडू यावेळेला निघून जाईल. 4 धावांकरता गुड स्ट्रोक, सुपर टायमिंग 4. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. या चौकार आणि धावसंख्या 32. विजयासाठी 13 धावांचं लक्ष फक्त म्हणून चालणार नाहीये कारण चेंडू आहेत आता मात्र 14 आणि 13 धावांचं लक्ष. ऑफ साइडला ड्राईव्ह ऑन द राईट्स खेळला गेला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हा क्षेत्ररक्षक इयत्ता 10वी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि क्रिकेटवरचा अफाट प्रेम पाहायला मिळतं. परंतु ज्या पद्धतीने आता परीक्षा जवळ येत आहेत तर अभ्यासाला सुद्धा लागा. वेळ काढून मात्र क्रिकेट तुम्ही खेळा परंतु शिक्षणाकडे लक्ष देणं तेवढंच फायदेशीर ठरेल.
मिस टायमिंग झाला होता. अनिलचा हा फटका एकदा वेगाने घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी पलटतील का, तर यस, या वेळेला मात्र संदेश पुढे येत असताना योगेश निजाई अर्थातच पुढे सरसावतोय आणि तत्पूर्वी मिळतील 2 धावा. धावांची गती 35. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू 10 धावा. लक्षात असू द्या अनिल आणि एका साईडला आपण पाहू शकणार आहोत वैभव यांच्यासाठी महत्वपूर्ण सूचना असेल की 10 धावांचं लक्ष समोर असेल. एका साईडला स्ट्रगल करतायत विकेट घेण्यास, मात्र या ठिकाणी अजूनपर्यंत पात्र ठरत नाहीयेत. आता 12 चेंडू 10 धावांचं लक्ष. घेऊया एक छोटीशी विश्रांती, घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. धावांची गती फलकावर 35. 12 चेंडू आणि 10 धावा हे सामन्याचं समीकरण. रितेश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात चहूबाजूने. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन पाहायला मिळतं आणि रुबाबदार आयोजन पाहायला मिळतं. पहिलं वर्ष, परंतु काय जबरदस्त आयोजन केलं गेलंय. प्रत्येक जण मात्र या स्पर्धेचं कौतुक करतायत, स्तुती सुमने उधळतायत. तर श्रीधर पाटील साहेब या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत. मात्र ही शेवटची मॅच असेल, कारण 40+ क्रिकेट आपण हाताळणार होतो संडेच्या दिवसामध्ये, परंतु त्या 2 संघ यावेळेला रद्द झालेले आहेत. काही कारणास्तव ते 2 संघ पोहोचणार नाहीयेत, म्हणून तो राखीव जो आपल्याला पाहायला मिळतो तो राखीव असेल दिवस. त्यामुळे मात्र चांगलं प्युअर क्रिकेट पुन्हा एकदा 6-6 षटकांचं पाहायला मिळावं आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. त्यासाठी मात्र आलेली ही सूचना सचिनदादा पाटील, श्रीधर पाटील यांच्या माध्यमातून की हा शेवटचा आणि अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. जो संघ विजय होईल तो संघ G11 मताने संघाबरोबर संडेच्या दिवसामध्ये खेळेल. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील इथे 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या अमरदीप जलसर या संघाची यावेळेला पाहायला मिळते ती 40 या धावसंख्येवर. श्रीधर पाटील 40 धावा, 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. आता मात्र 5 धावांचं लक्ष समोर. तर 1 धाव अर्जित केली जाते. अनिलच्या बॅटमधून येते 1 धाव आणि धावसंख्या 41. मनीजी पाटील, मीरा भाईंदरचा गोड आवाज 2 दिवस आपण ऐकलात आणि त्यांचं स्वागत सन्मान. असं वाटलं होतं एक सामना असेल तर आपण हाफ इनिंग मध्ये मात्र या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि 2 दिवस ते आज मनीजी पाटील या स्पर्धेला देत आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जबरदस्त सामना. या मनीजी पाटील आपलं व्यासपीठावर या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. 4 धावांचं लक्ष. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. उद्यापासून 2 दिवस प्रशांत आदवडे यांना आपण ऐकणार आहोत हिंदीमध्ये. ते सुद्धा उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे आज चौकाराने मात्र विजयावर शिक्कामोर्तब केले. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक श्री गणेश दातिवरे. तर चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि G11